26 नोव्हेंबर 2008ला भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता। 10 पेक्षा जास्त दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत 170 पेक्षा जास्त निष्पाप लोकांचे बळी घेतले होते। या हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला होता आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत होता। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार MK नारायणन यांनी पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी 3 पर्याय सांगितले, पण त्यापैकी काहीच झालं नाही। भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला नाही, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी होईल, आपल्या सैन्याचं मोठं नुकसान होईल अशी काही कारणं त्यावेळी देण्यात आली होती। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते P चिदंबरम यांनी पदभार स्वीकारला होता। आता त्याच P चिदंबरम यांनी 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात थेट कारवाई का केली नाही याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा।